महाराजांना सांगितल्याप्रमाणे हा बसा सांगा तिथं बसा. काय झालं, मी माफी मागतो एकनाथांसमोर. त्याने काय गुडघे टेकवले आणि हात जोडू लागला, कान धरू लागला. तर एकनाथ महाराज म्हणे, अरे तू कशाला पाय पडतो, कशाला हात जोडतो मला, हा काय कशाला हात जोडतोय. उलट तू चांगलं केलंय. तू जर ते केलं नसतं तर माझी 108 वेळेस आंघोळ झाली नसती इंद्र गोदा काठाला. गंगेमध्ये काय माझी आंघोळ झाली नसती. उलट तूच चांगला आहे, तुझ्यामुळं मला 108 वेळा आंघोळ करायला मिळाली. मी भाग्यवान झालोय, मी भाग्यवान. तू चुकला नाही, माझी माफी मागू नको आणि हात धरू नको. ऐसे शांतीचे ब्रह्म. काय आपण थोडस बांधावर आलं काय राव, करू नका असं. काय त्या आजीबाई हो जिपऱ्या धरू धरू भांडणं गावामध्ये करू नका. काय थोडंफार सुनाचं चुकत, थोडंफार लेकीचं चुकत, सारे आपलंच असं धरा बर का. इकडच्या पण हो गावरण तुपणी खायला मागत आम्ही, तुलाच राहू दे. चेंगडी बिंगडी हत्ती मा अटाटाना अटाटाना. काय एवढंच नाही, काय एवढंच नाही झालं. काय एकनाथांच्या घरामध्ये काय होतं, एकदा गोडधोड बनवणं चालू होतं. काय होतं, गोडधोड बनवणं चालू होतं. म्हणजे त्या जागेला पित्र होणार होते. काय होते, एकनाथ महाराज त्यांच्या वाडवडल्याचे पित्र जेवू घालणार होते. काय होते, जेवू घालणार होते. आणि त्याचा स्वयंपाक बनवणं मध्ये चालू होता वाड्यामध्ये त्यांच्यावाल्या. काय वाड्यामध्ये स्वयंपाक बनवणं चालू होतं. रुष्टावलेला भगवंत कसा जागी होतो, संतासाठी, साधूसाठी, भक्तासाठी आणि भक्तीसाठी. काय आणि गरीब दुबळे 4-2 बाया माणसं पोरं घेऊन आपल्या शेतात लोकांच्या मजुरीला त्यांच्या वाड्याच्या बाजूनं रस्त्यानं चालले. त्याच्यातून वास यायला लागला, त्या लाडूचा त्याचा वास यायला लागला. आणि लहान लहान पोरं लागले रडायला. नाथ महाराज तिथं त्यांच्यावाली ती हिशोबाचं चालू होतं त्यांच्यावालं. त्या खिडकीमध्ये, पहिले खिडक्यामध्येच होतं, असे वटील बनवलेले राहायचे पा, आलं का लक्षात. त्याच्यावरती सारा हिशोब टिशोब चालायचं. आणि ते पोरग ते वास यायला लागलं, मला लाडू खायचा आलंय, वास भारी येते म्हणून ते पोरग रडायला लागला, दे ना अय माय दे ना. काय कालपासून भिक्षा मागितली, रुपया देईना कोणी. काय सांगावं हो, तिच्या तर मोसंब्यात तिकडे बंद होऊन गेल्या. काय झालं, ते रडायला लागलं. एकनाथांनी ते ऐकलं, कान देऊन ऐकलं ते रडतंय म्हणून. ते बाहेर आले. अरे काय रे म्हणे, काऊन रडतंय पोरग. म्हणे त्याला वास येतोय म्हणे, ते म्हणतो मला लाडू खायचं, हे खायचं असं. काय मग एवढं काय विशेष म्हणे, मग या ना म्हणे मध्ये वाड्यामध्ये, तिकडनं समोर या म्हणे वाड्यामध्ये. काय झालं, वाड्यामध्ये त्यांना साऱ्याला आणलं. पहिलं जातपात उच्च निच्चपणा अजून आहेत, अजून बघून असं घसलं नाही, खरकट आहे अजून. का माऊली बरोबर आहे का नाही. काय पण गरीब बी विचित्र राहते, काही काही लय गरीब विचित्र राहते. काय दारुड्या नवरा घरात खायला देत नव्हता, काय नव्हतं, त्याच्या बांधावर इकडे तिकडे लपून खायला मिळत होतं. आणि जेव्हा सारं मिळाल्याच्या नंतर ते खाल्लेलं विसरून गेलं. असं झालं की नाही. माजूर ते आजूर. काय बरोबर आहे की नाही बाबा, माजूर ते आजूर. कळलं नाही म्हणून वायाला गेलं. मग वायाला गेलं का नाही हो, काही राहिलं का त्याच्यामध्ये. पुण्याईची गाथा पावित्र्याचा अर्थ, पुण्याईची गाथा पावित्र्याचा अर्थ. ऐका म्हणे तीर्थ तीर्थ तीर्थ, ऐका म्हणे तीर्थ तीर्थ तीर्थ. जप करा म्हणे करा अनुष्ठान महत्व, जप करा करा म्हणे अनुष्ठान महत्व. इह कर्म म्हणे देवदैवत, इह कर्म म्हणे देवदैवत. एकेकानु केले मंत्र जप, एकेकानु केले मंत्र जप. ओम रुद्र रुद्रानु रुद्र, ओम
रुद्र रुद्रानुरुद्र रुद्र पवन पुत्र मारुती स्तोत्र पवन पुत्र मारुती स्तोत्र बाल ब्रह्मचारी इह साधक बाल ब्रह्मचारी इह साधक राम राम भक्ती भगवंत रूप राम राम भक्ती भगवंत रूप सिद्धी साधना शक्ती स्वरूप सिद्धी साधना शक्ती स्वरूप भूप भूप करी भूप भूप करी भूप भूप करी भूप भूप करी राम मंत्र राम मंत्र राम मंत्र राम मंत्र ऐसिया केले म्हणी जप तप ऐसिया केले म्हणे जप तप अष्टभैरव म्हणे रुद्र अवतार अष्टभैरव म्हणे रुद्र अवतार इह म्हणी साधक इह म्हणे साधक साधनेनु साधु देह साधनेनु साधु देह साधकानी तीर्थजन साधकानी तीर्थजन कनिकनानु म्हणे भगवंत धन कनिकनानु म्हणे भगवंत धन जाणीला तयासी जाणता एक जाणीला तयासी जाणता एक गुणी गुणी म्हणे भगवंत नेक गुणी गुणी म्हणे भगवंत नेक भावार्थानी श्रद्धा भक्ती तत्व भावार्थ आणि श्रद्धा भक्ती तत्व हरि ओंकार सिद्धी करी ओंकार सिद्धी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवे सर्वता सिद्धीनाथ शिवे सर्वता सिद्धीनाथ ऐसे म्हणे शिवे शंकर ऐसे म्हणे शिवे शंकर कैसे शिवे शंकर कैसे शिवे शंकर नंगा नंगा सद सत्संग संगा काय कैसे शिवे शंकर नंगा नंगा काही नाही संगा काय औदुंबर म्हटलं जातं पूर्ण नग्न कर तुला नाही का अंगात नाही का गाळ्यात नाही नागा साधू पाहिलेत का आता आखाडे चालू आहे पहा कुंभ काय ज्या अर्थी शरीराला काही नाही त्या अर्थी आतलं शरीर रूपी वस्त्र कसं आहे नित्तळ आहे निर्मळ आहे काय बरोबर आहे का नाही आपण काय म्हणतो मनी नाही मळ त्याची सदा कधी नाही खळखळ ज्याच्या मनात मळ नाही त्याला बोलायला काय हा गोडवाय ना लेकरू बनलं काय म्हातारं बनलं काय सारं सारखंच आहे ना काय बाबा बरोबर आहे की नाही बालपण आणि म्हातारपण म्हणजे सारखंच आलं आळकं बोळकं सरणावर जळक अहो सरणावर जळतं का नाही का तसंच राहतं धरिली गाठ मारिली गाठ फेडिली पहाट मग काय जळताना किती बी जळून जाईल त्यानंतर जिवंत झालं तर ते काही उपयोगच आहे का 90-95% झालं मग देवाने जिवंत करा मग पाव त्याची मजा चिंगडी बिंगडी अटकी मा हाती 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 ना काय बरा होता ना भाऊ ऐसिया केले म्हणे कर्मदान ऐसिया केले म्हणे कर्मदान धर्म केला साधन धर्म केला साधन सिद्धी केले साधू देह सिद्धी केले साधु देह ऐसा म्हणे पवन पुत्र ऐसा म्हणे पवन पुत्र शिवे शंकर म्हणे कैलासीनाथ शिवे शंकर म्हणे कैलासीनाथ हर 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 शंभो शंकर शंभो शंकर बम बोले बम बोले शेगावचे गजानन महाराज आलं का लक्षात अनेक मार्ग फिरतात आपण एक एक मार्ग घेऊ त्या फाट्याला नाही जायचं रस्ता लागला म्हणून त्या मार्गाला नाही जायचं आपला मार्ग जो चाललाय तो पाहायचा काय झालं नाथांनी काय केलं जे पितरांसाठी स्वयंपाक केला तो त्या गरीब दुबळ्या लोकांना काय केलं मध्ये वाड्यामध्ये बोलून त्यांना ते जेव घातलं लाडू ते सारं काय जे बनवलं असतं पितराचं भरपूर बनवतात असताना नसतं आणि नसताना मात्र असतं बरोबर आहे का नाही जेव्हा जिवंत राहत तेव्हा काहीच नाही राहत भाकरीचा कुटका लवकर नाही मिळत आणि मेल्याच्या नंतर पित्रामध्ये पहा काय काय बनवतात अरे बापरे आंगडा बा पोतरुमा आणि कत्राना काय आशेपर्यंत नसे नसे तेव्हा असे काय कामाचं अहो पाहिजे त्या उपशी बस ना मग ते
बरोबर आहे का नाही? रात्रीची झाली पहाट, काय झालं? अशा हिशोबानं त्यांनी काय केलं, एकनाथांनी ते जेवू घातले. काय गोरगरीब जेवू घातले. त्यावेळेला होतं जातपात विषय, शिवा सावीच्या गोष्टी साऱ्या होत्या. आणि ही गोष्ट त्यांचे जे भावबंद होते एकनाथाचे, ब्राह्मण सारे, पंडित महापंडित यांनी ते पाहिलं. अरे रे रे भंगला भट, काय झाला म्हणे आता, भंगला म्हणे आता, याच्या आई तर कोणीच पित्र खायला जायचं नाही म्हणे आता. काय आता ज्याच्या घरात देव पाणी भरतो, ज्याच्या घरात देव पाणी भरतो, गाथाया म्हणी भगवंताची, व्यथाया म्हणी भगवंताची, संत म्हणी फक्त साधन चालती म्हणी जनासी. संत काय आहे? एक साधन. म्हणजे संत म्हणजे देहाचा केला देव. काय नुसतं देव नाही केला त्यांनी त्यांचे स्वतः देव बनून गेले त्याच्यामध्ये. काय जे देव बनले त्यांच्या जागेला देव कामाला आले. गोडीची गाथा पुण्याचा ठावा, शरीर म्हणे मातीला जावा. असं वाटतं का मातीला जावा? पण ते जाणार ना मातीला. हो, दात पडले, हाडकं उघडे पडले, किती भारी भारी डॉक्टर आणले सालान लावले, तर तो जवान बनन का, पैलवान बनन का? हो, असनेची ऐ पोरी, घर संसार घरी ठेव ना तू, इथं काय वटवट लावली? काय असण्याची वासना नाचणार ना, किती वासना असू दे. 40 ओलांडली म्हणजे 35 ओलांडली म्हणजे 40, 45, 50, 55, 65 जीर्ण होतं ना शरीर. त्याच्यात राहते का वासना रूपी गाता मग शिल्लक? काय जे टिकावू नाही त्याच्या नादी लागू नये असं सांगतात. काय जे टिकणार आहे त्याच्या मोल ठेवा. उगाच वज खांद्यावर घेऊन नाही मिराव. वज घेऊन मिरायला काही उपयोग आहे का? अर्थ आहे का त्याच्यामध्ये काही घेऊन मिरायला? हो, म्हणून काय सांगायचं, पायाजवळ पानं सोडून द्या, लांबचा विचार करा. जो लांबचा विचार करतो त्याचं पायाजवळच चांगलं राहतं. काय म्हणून माजुरन आजुर उखाड्याला जाऊन पडतं. काय माजुरन आजुर काय होतं? उखाड्याला जाऊन पडतं. ते किती देखणं असू द्या का काही असू द्या, एकणं त्याला फेकणंच्या शेवटी सारणार जाऊन. मग बरोबर आहे की नाही बाबा? हो, आता एखादी अगरबत्ती आणली पेटलेली, कसं वाटन? हो, आणि सरणावर जाताना विचार करताना गण भाऊ गेला आणि राडत्या पाडत्या, मग सरणावर जाळून का बरं घरी येतात? तिथंच राहायचं ना. आम्ही भूताचे. काय भूताची गाथा भूताला ठावी, भूताची व्यथा भूतालाच गावी. ज्याचं घर त्यालाच राहतं, त्याचं घरात जर राहिलं आणि तिथं तर लोक त्याच्याला बळकून घेतात, त्याला विस्कवून घेतात. काय हो, हे रामाच्या गावाचे लोक असेच. काय ग पोरी, तुमच्या गावचे लोक असेच. काय म्हणे साधूचं हिसकावून घेतलं सारण, दारूचे धंदे आणि काय धंदे तिथं. अरे रे 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 जाऊ द्या. अटका मा हंद्रा हंद्राना हंद्रा हंद्राना. गोरगरीब त्यांनी एकनाथाने वाड्यामध्ये त्या पितराचे जेवू घातले. महापंडित ब्राह्मणाने साऱ्यांनी पाहिलं, याच्या घरी कोणी जेवायला जायचं नाही. वाळीत टाकायला वाळीत टाकलं. काय केलं? वाळीत टाकलं. स्वयंपाक लाईन बनवून ठेवला. कोणी येईना जेवायला, भाऊबंद येईना, कोणीच येईना जेवायला. मग भाऊचा भाऊ बर का अण्णा, आपल्याला तसंच करावं लागणार आहे. काय आपल्याला तसंच करावं लागणार आहे. भाऊबंद नाही येणार म्हणलं. साधू द्यायचं काय वाटत नाही. जंगलात नेलं, शरीर फेकून दिलं, कुत्र्या मांजरानं खाल्लं तर सर्वात मोठं पावित्र्य आणि सर्वात मोठं धन. पण संसारात तसं नाही. संसारात सारे लागा त्या. बरोबर एक नाही? इथं काय नाही. इथं अंगली बंगली कंगाना, जंगली जंगली भंगाना. काय झाडपाला खायचा, जंगलात राहायचं. आलं का लक्षात? यावर्षी गावात कडाला आलो आपण, खळवाडीला आलो आता. आतापर्यंत सारे जंगलानं डोंगरानच कार्यक्रम, पण गच कार्यक्रम. बरोबर आहे की नाही?
रात्री मंडप गच भरला लागतं रे पहिल्याच दिवशी असं. अरे नारायण अंगरा कुठपर्यंत आलं आपलं? वाळीत टाकलं, एकनाथांना वाळीत टाकलं. त्यांचे भाऊबंद जे होते पंडित महापंडितांनी काय केलं? वाळीत टाकलं. चिंता नाही, काय चिंता नाही. नाथांच्या बायकोचं नाव काय होतं रे परवा? एकनाथ महाराजाच्या. ओ कीर्तनकार, आठवून सांगते का? हो, थांबवला नाही स्वयंपाक, स्वयंपाक चालू राहून दिला. काय केलं एकनाथांनी? काय केलं? खंड्या दारामध्ये उभा, काय खंड्या दारामध्ये वाड्याच्या दरवाज्यात उभा, कोणी येतंय का पाहतोय. काय एकनाथांनी पाट लावले, रांगोळ्या काढल्या, मस्त ताट वाढले बर का. रामा भाऊ ते काय नाव त्याचं? त्याचं नावच ते भांग बदलून टाकतो म्हणजे माझं नाव द्या ना राजाचे. काय अटकी बिटकी हकाना. काय झालं मग? तो खंड्या दारातून पाहू राहिलं, कोणी येऊ राहिलं का? बाबा महाराज कोणी येऊ राहिलं अजून. याने रांगोळ्या काढल्या, मस्त पाट बिट, त्याच्यावरती ताट वाढले, त्याच्यामध्ये सारं काय ते पित्रचं राहतं ना बरंच, खीर कढी, त्याच्यानंतर बरंच डांगर बिंगर वड्या, भरपूर काही काही असतं त्याच्यामध्ये, पोळ्या वेगळं वेगळं भरपूर राहतं. आत्ताच झालं ना आशेपर्यंत, नशेपर्यंत असे जाऊ दे ते नासे. ज्याला न कळत त्याचे नासे, ज्याला कळन त्याचं नको नासून देऊ असं भगवंताला सांगणार. ज्याला कळन त्याला त्याचं नको नासून देऊ, ज्याला नाही कळणार त्याचं जाऊ द्या. ते आपण कोण विचार करणार आहे? आपण घेतली झोळी हाती, अहो गाव गाव म्हणी जनावर वळी. काय रे पोरा? हाती घेतली जोळीन, गाव गाव म्हणी जनावर वळी. भेटली माणसं तर वटवट 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 करायची. अंदा आणि कांदा वाड्याच्या झाडाखाली, माझा वटवट करायचा धंदा बरं का पोरी. वाड्याच्या झाडाखाली बरं का, मस्कीच्या सांगून ठेवतो अगोदरच. तुम्हाला वाटतं असं ना, असं नका समजू तुम्ही. फुकटिया गात्या, डुकटिया करती, कटकी कटकी मटकी. पाय केवढ्या भारी मंदिराजवळ कार्यक्रम पाहिलं का? हो दारूचे दुकान आहे. नाही नाही, काय झालं मग? शांती ब्रह्म ही पदवी भंगवण्यासाठी काय काय लोक करतात, काय काय केलं. काय झालं? पाट लावले, रांगोळ्या काढल्या, वाड्यामध्ये जेवायला सारे ताट वाढले. सारे ताट वाढले म्हणून ते गरम आहे गार होती याचा विचार नाही, काय खायचं त्याचा विचार नाही. खंड्या दारातून आपलं पाहतोय मजा. पण सारं वाढून झाल्याच्या नंतर श्रद्धा, भक्ती, भाव, भगवंत कशाला भुकेला? भक्तीला भुकेला. नित्तळ नित्तळ शरीराला. मनात नाही मळ त्याची नाही खळखळ, ज्याच्या मनात मळ त्याची सदा खळखळ, त्याची सदा खळखळ. चांगलं कधीच नाही. मग काय किटकी बिटकी नंगडा हा, किती वाचा ग्रंथ गाथा, सारं व्हायला जाता. मग काहीच अर्थ नाही. मंदिर बांधलं मोठं आणि गांजा चोळीतो तो मग लय जमा होत. का हो बाबा? भम बोले लय तयार होतात. मग बाबा लय गोडीचा ठरतो आणि बिघडलं कधी तर मग आई ग बाई फुकटची भाकर खाई. बरोबर आहे का नाही? खंड्याला कळून चुकलं, हे लय भक्तीतलंय. आपण पाणी भरतोय, फुकट आलो का त्याच्या दारामध्ये? पांडुरंगाला वाटलं काय, खंड्याला वाटलं काय, आपण पाणी भरतोय काय? आपल्याला हे नाही तेव्हा उभं राहावंच लागल. जेवढे भावबंद आणि जेवढे पंडित महापंडित होते त्यांचे मेलेले आज जे पंजे होते का गेलेले बर का, मेलेले ज्यांचे जीव घालतो ना आपण प्रत्यक्षात, ते सारे त्या पाटावर आणि ताटावर येऊन बसले जेवायला. मेलेले भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ 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 भानुदास 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 एकनाथ 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 भानुदास एकनाथ 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 भानुदास हो. एकनाथ काय झालं, जे त्या भावबंधाचे त्यांचे स्वतःचे जे पित्र होते ना मरून गेलेले, ज्यांना जीव घालायचं, तेवढे अख्खे गावातले बामणाच्या घरातले जेवढे होते ना, वाडे वाडे भले मोठमोठे, त्यांचे जेवढे गेलेले होते ना, शेठ सावकार पंडित महापंडित, तेवढे तिथे जेवायला बसले. जेवण झालं का तो खंड्या काय करायचं, ते लोक लांबून पाहायचे आणि त्यांच्या समोर ते पत्रवाळ्या नेऊन फेकायचं. खोडीचा तो ठाईचा म्हणी विठ्ठल, पाहिला का म्हणी कोणी, विट विट म्हणी गाईला, भक्त पुंडलिक भक्त पुंडलिक. ऐका ऐका म्हणी जना, ऐका ऐका म्हणी जना, जात्याला ओवी गाना. काय जात्याला ओवी गाना, ओवी गायला पांडुरंग यायचा तिच्या. तुमचा नवरा बसतो का जवळ? हो, आता तर जातच राहिलं नाही. भाकरी थापायला शिकवा त्यांना, भांडणं झाल्यावर त्यांची उपाशी राह जायचे ते. काय अहो, जे मेलेले होते, ज्यांच्या नावाचे पित्र होते, तेवढे गावातले सारे जेवायला तिथं रांगोळ्या काढलेल्या पाटावर ताटावर जेवायला, आणि जेवण झालेल्या पत्रवाळ्या जे डोकून पाहत होते त्याच्या समोर अखंड्या मुद्दाम नेऊन फेकून यायचे. अरे या वाड्याच्या मध्ये तर कोणी गेलं नाही, आलं नाही. हा नेमकं पत्रवाळ्या आणून टाकतो कोणाच्या? काय खोडीचा देव तो मुद्दाम त्या पत्रवाळ्या त्याच्या तोंडासमोर नेऊन फेकायचा तिकडे. काय म्हणून त्यांनी ठरवलं, हा आणून टाकतोय कोण, आपण वाड्याच्या दरवाज्यातून जाऊन डोकून तरी पाहू, वाड्यातून मधून मध्ये वाड्यात जेवतो कोण. आया बाया हो नानीबाई, चंगा मंगा अटकेनी दुपंदाना. काय किती खाऊ घाल, काही कामाचं नाही बाई, भगवंताचं नामस्मरण वाया जाणार नाही. काय झालं, ते जे लपून पाहत होते ना सारे त्यांनी काय केलं, वाडे होते पहिले, वाड्याला दरवाजे राहायचे, बरोबर आहे की नाही. घराला वाडा राहायचा, वाड्याला दरवाजा राहायचा, मोठमोठे वाडे राहायचे, काही छोटे राहायचे, गोरगरिबाचे काही कोणी राहायचे, काट्याचे कुंपण असायचे. याने मधून जाऊन त्या दरवाज्यातून डोकून पाहिलं तर पाहत्या काय, जे मधून डोकून पाहिलं का त्याचाच बाप जे मेलेले होते ना आजी म्हणजे ते, अरे हे म्हातारं कसं काय आलं, हे तर गेलेलं आहे. काय पडले का नाही तोंडावरती. अहो केव्हा, जेव्हा भगवंताच्या परीक्षा माग परीक्षा संपून जातात, पास होतात, काय त्यावेळेला काठी भिंगती म्हणजे उलट गणित फिरू होतं, मग उलट सुरू होतं. काय होतं, पण तोपर्यंत मात्र लय उड्या मारून देतो सशाला. काय तोपर्यंत सशाला लय उड्या मारून देतो. बरोबर आहे का नाही रामाभाऊ? हो का चुकीचं वाटतं? हो, गटिका अटिका पटिका, गटिका अटिका पटिका, गटिका अटिका, आणि मग तो पटका होणारच त्याला. गटिका येऊ द्या, वेळ येऊ द्या, मग गटिका अटिका, आणि मग हो गटिका आली का त्याची अटक, आणि त्याला मग पटकवल्याशिवाय तो राहत नाही. मग काय नव नव सोडतच नाही. मग कानात किती असू दे का नाकात कसं असू दे, काही कामाचं नाही बर का रुपाबाई. आणि बानी नोंदो त्रिकाना त्राटाना गटक्यान गटकडकान गटकडकाना गटकडकाना. काय झालं मग, जेवायला यायचेच तिथं आजे पंजे जेवताना पाहिल्याच्या नंतर या तोंडामध्ये आबा करू राहिले. काय करू राहिले, पंक्ती उठून एका माग एक पंक्ती उठून गेल्या. काही गरज पडलीत का भगवंताच्या नामे कामे, गरज पडती का पावसा भाऊ? हो
अहो लय मोठं खायच्या ऐवजी घासभर खा. ताटभर भजे आणि प्लेटभर भजे मध्ये गोडवा कोणत्या ते हो? वारकरी ते बाबा उपरण्यावाले कशात मजा राहते खायला? हो, ताटभर भजे खाल्ल्यानं गोडवा वाटतो का? प्लेटभर खाल्ल्यानं बरोबर हॉटेलमधलं बरं वाटतं ना, 2-4 मिरच्या बरं वाटतं का नाही? म्हणून थोडकी असावं. उगा मतदानासाठी लई जमा करायची काय गरज त्या गोष्टीला? हो बरोबर आहे की नाही? देव कळाना वळा ना, फुकट येऊन इथं येऊन गिळा ना, आणि गिळलं तर मग ते पळा ना, मग काय कामाचं ते? अहो कळायला पाहिजे, मिळायला पाहिजे, गिळायला पाहिजे, आणि तो पचला पण पाहिजे, तर त्याचा अर्थ, नाही तर व्यर्थ सारं. काय भाळी लावीला बुक्का, तुळशीच्या माळा, मोठा बसावला देवारा, काम करायचं जीवर येतं. नारायण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय कामाचं ते? काही कामाचं आहे का ते? हो, मागं सांगितलं तर उठता बसता उपवास करा, उठता बसता देव करा, उठता बसता उपवास करा. म्हणजे एक बारीक पोरग काय म्हणतं म्हणजे, लहान लहान पोरचं लय विचित्र आहे. भगवान श्रीकृष्णानं पण लय विचित्र कामं केले म्हणते. आपण पाहिलं नव्हतं म्हणून सांगतो. आजला बी तर सांगितलं तर कोण खरं मानणार आहे का? आम्ही होतो म्हणले. का हो, मानतील का? हो बाबा म्हणतील का? हो यायचं येडं म्हणून आलं, कुणी इकडून लागलं वट 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 करायला. हा बरोबर आहे का नाही? ये येडं झालं, हे सारे येडे बनवले. अटकी विटकी हंगा हंगा अटकाड खडकाना. काय कृष्ण भगवंत 2-2.5 वर्ष ते नेमकं रांगायला म्हणजे चालायला बिलायला लागले, हिंडायला फिरायला लागले. आणि नंद बाबाच्या गोठ्यामध्ये काय झालं, एक गाय जणली. आपल्याकडे जणलंच म्हणतात, कोणी व्यालं म्हणतात. बरोबर आलं का लक्षात? गाय जणली. गायचं मस्त वासरू, एकदम गोडस वासरू. कृष्ण भगवंताला कळलं गाय जणली तिथं, म्हणून ते गेलं पाहिलं ते वासरू. मस्त गोडस सफेद वासरू पाहिलं, आणि कृष्ण भगवंतानं त्याचे असे तोंड वर केलं पाहिलं तर दात सारे त्याला, दात आलेले त्याला. हो ते दात जे मेन याचे ते वेगळे येतात, पण पहिल्यापासून दात राहतात. शेळीच्या बकऱ्याला, याच्या बकऱ्याला, वासराला साऱ्याला राहतात. यांना पाहिले दात आणि आपलं पाहू राहिला. अरे आपल्याला कोण नाही जात अजून? काय याला जन्मल्या दात. कृष्ण भगवंत काय म्हणतात, या वासराला जन्मल्या दात. ते पण असं घ्यावं लागत. एवढा भगवंताचा जगाचा दात आहे, तरी पण बालपणात तसाच होता बरं का तो. काय त्यांना नाही म्हणलं मी गदाधारी आहे, चक्रधारी आहे असं म्हणला का तो? हो म्हणला का तो? कारण त्या वेळेतलं त्या वयातलं खेळ, तो गोडवा लयाला नको जायला, वायाला जायला नको, म्हणून त्यानं काय घेतलं, देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला. आणि यशोदा मातेकडे तो काय केला, पाळायला गेला. पाळायला नाही, सांभाळायला गेला. एकच म्हणतात ना मग ते, पाळणं सांभाळणं एकच आहे ना. किती भाषा आहे. दादा कोणक्याने वळावले तेवढे वळावले. बरोबर आहे का नाही? काढायला कोणाला तरी कळून दिलं का काय? आड्या वेड्या कळून दिला का काही? अरे भाऊ काय काय झालं, कृष्ण भगवंतानी काय केलं मग, रडत रडला, पाहिलं त्याचे दात पाहिले. जेव्हा रडत सुटला, हात पाय आपटू राहिला, गेला यशोदा मैयाजवळ. काय यशोदा मैयाजवळ गेला, लागला जोर जोरात रडायला, मातीमध्ये लोळायला. अरे झालं काय तुला? यशोदा माई म्हणे, अरे काना कृष्णा तुला झालं काय? मुळीच नव्हतं रे काना. काय वाटत होतं का येते या देवाने येऊन बसावं, पण देवाची गाथा आहे ना. हो अख्खं सारं सोडून दिलं, तुझ्यासाठी सोडिला मी संसार. गसरे का पाता. काय झालं, यशोदा माया त्याला विचारू लागली, उचलू लागली. एखादं पोरग मागं लागल्यावर नाही